वळूयात पुढल्या बातमीकडे. राज्याचे मुख्यमंत्री होणं म्हणजेच गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाही, असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलेलं आहे. कारखाने चालवून उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून राज्याचे मुख्यमंत्री होता येत नाही, असंही लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. अजित पवारांनी गुलाबी स्वप्न बघू नयेत. लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर ही टीका. अजितदादांना मुख्यमंत्री जर व्हायचं असेल तर येणाऱ्या स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला यश प्राप्त केलं पाहिजे, हसन मुश्रीफ म्हणतात. त्याचबरोबर तटकरेंनी देखील तीच रेग भरलेली. त्यानंतर आपले झिरवळ साहेबांनी बी असे वक्तव्य केले की अजितदादा हे मुख्यमंत्री असायला पाहिजे. मग एकंदरीत सगळ्यांना वाटतं की अजितदादा आता मुख्यमंत्री व्हावेत. हे बघा, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणं म्हणजे गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाही. ही गुलाबी स्वप्न आहेत अजितदादा पवारांची. कारण कारखाने चालवून किंवा वेगवेगळ्या उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये फायनान्स कंपन्या चालवून महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता येणार नाही. महाराष्ट्राच्या 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची थोडीफार योजना, अरे तुम्ही एवढं गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांना, ओबीसींना स्कॉलरशिपला पैसे देत नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघताय. ते आता विसरा तुम्ही. काकाला जमलं नाही राजकारण करायचं. 1.5-2 जिल्ह्याच्या पुढे तुमचा पक्ष तुम्ही घेऊन जाऊ शकला नाही. तुम्ही काय बोलताय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघताय तुम्ही. ही दिवा स्वप्न आहेत, ही अजितदादांची गुलाबी स्वप्न आहेत. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी.